नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. लिमिट h टेंड टू 0 sin h अपॉन h इज इक्वल टू 1. हे जे इक्वेशन आहे हे युनिव्हर्सल टाइम इक्वेशन आहे आणि जगातल्या सगळ्या नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स, मी काय बोलतोय, जगातल्या सगळ्या नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स हे टाइम इक्वेशन फॉलो करतात. इट इज द लोवेस्ट लिमिट ऑफ द टाइम आणि इट इज गिवन बाय आयझॅक न्यूटन. इट इज गिवन बाय आयझॅक न्यूटन और Leibniz. Then E is equal to mc square. This is given by the Albert Einstein. Here is c and a c speed of the light. The maximum limit, the highest limit of the time. C is the highest limit of the time. This is the lowest limit of the time. This is the absolute time. Lowest limit म्हणजे absolute time. Followed by the non-living organism. E is equal to mc square. This is followed by only light. आणि उरलेले जे आहेत ना त्याच्या खालच्या ज्या टाइम लिमिटेशन आहेत ना त्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉलो करतात. नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण याच्यापेक्षा जास्त फॉलो करते जर त्याच्यावर सेंट्रल फोर्स अप्लाय होत असेल तर. पण हा जो आहे ना हा इट इज न्यूटन्स टाइम अँड दिस इज अल्बर्ट आइन्स्टाईन्स टाइम. हा दोघांचा फरक आहे. तर माझं जे पुस्तक आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाइड, सन इंटिग्रेट अँड मून डिफरन्शिएट आयझॅक न्यूटन वर्सेस अल्बर्ट आइन्स्टाईन. तर या पुस्तकामध्ये बाकी डिटेल्स मी दिलेत. तर वाचकांनी ते पुस्तक वाचावं ही नम्र विनंती. थँक्यू. धन्यवाद.